आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. आईच्या ताटातील भाजी संपली होती, पण तिच्या हातात अजूनही अर्धी भाकरी शिल्लक होती. पण वहिनीला घाबरून आई भाजी मागायला घाबरत होती. आईला असे वाटत होते की कोणी तिला स्वतःहून म्हणावं की थोडी भाजी घे. मला आईच्या मनातील भाव समजले होते, पण आमच्या घरामध्ये कोणाचे एवढे धाडस होत नव्हते की वहिनी समोर असताना स्वतः हाताने आपल्याला पाहिजे तेवढी भाजी घेता येईल. काही वेळाने आई हिम्मत कटून वहिनीला म्हणाली, सुनीता, मला थोडीशी भाजी हवी आहे. आईचे बोलणे ऐकून वहिनीच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती म्हणाली, बस करा आता, आधीच तुमची तब्येत खराब आहे. ब्लड प्रेशर नेहमी वाढलेलं असतं आणि हे वय आहे का तुमचे जास्त जेवण करण्याचे? अजून थोडी भाजी पाहिजे म्हणे. जेवढे खाल्ले आहे तेवढेच पुरेसे आहे तुमच्यासाठी. वहिनी असे बोलत असताना मी खाली मान घालून त्या ठिकाणी जेवत होतो. दादाकडं पाहिलं तर दादाही खाली मान घालून जेवत होता. जसे काही त्याला वहिनीचे बोलणे ऐकूच येत नव्हते. मग काय, आईने हात धुतला आणि ग्लासभर पाणी प्याली. जणू काही पाणी पिऊन तिने भूक भागवली. मला खूप वाईट वाटले, म्हणून मी वहिनीला म्हणालो, वहिनी, जेव्हा आई दिवसभर घरातील कामे करत असते तेव्हा तुम्हाला तिच्या तब्येतीची काळजी वाटत नाही, तब्येत खराब असते हे जाणवत नाही. जर आई अशीच भुकेल्या पोटी राहिली तर तिला रात्रभर झोप येणार नाही. तुम्ही थोडीशी भाजी द्या. यावर वहिनी म्हणाली, तू तुझ्या आईची बाजू घेऊन बोलू नकोस. या घरात जे काही चालले आहे ते मला काही दिसत नाही का? तू आणि तुझी आई घरात बसून फुकटचं गिळत असता. अरे, घरात लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या नोकरीवर आणि लग्नाचे जरा बघा. जेव्हा 4 पैसे कमावून आणशील तेव्हाच हे तोंड उघड. आला मोठा शहाणपणा शिकवायला. मला वहिनीच्या बोलण्याचे खूप वाईट वाटले. मी गप्प बसलो. आई भुकेली होती, ते मला पाहवत नव्हते. त्यामुळे मी माझे ताट उचलून आईसमोर ठेवले आणि म्हणालो, आई, तू जेवून घे. पण आई म्हणाली, नको केशव बाळा, माझे पोट भरले आहे. मग मी पुन्हा एकदा आईला म्हणालो, आई, जेव ग, मला माहिती आहे तू खोटं बोलते आहेस. तेव्हा वहिनी माझ्याकडे रागाने पाहत होती. माझे बोलणे ऐकून वहिनीची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने लगेच आईच्या समोरचे ताट उचलून घेतले आणि म्हणाली, मी आता काय बोलले ते समजले नाही का? मी म्हणाले होते ना की आता यांना जास्त जेवण द्यायचे नाही म्हणून. मग तू माझ्या विरोधात का वागतो? माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी म्हणालो, वहिनी, तुमच्यात जर माणुसकी अजिबात नाही. लक्षात ठेवा, तुलाही आई आहे आणि देव हिशोब केल्याशिवाय राहत नाही. माझे बोलणे ऐकून वहिनी जोरजोरात रडायला लागली. ती म्हणाली, हे बघ अजय, तुझा भाऊ काय म्हणतोय ते माझ्याशी उद्धटपणे बोलतोय आणि तू गप्प आहेस. अरे, इथे माझ्या आईला मध्ये आणण्याची काय गरज होती? दादाने माझ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, केशव, आत्ताच्या आत्ता तुझ्या वहिनीची माफी माग. मी म्हणालो, अरे दादा, एवढा वेळ वहिनी आईसोबत आवाज चढवून जे काही बोलत होती तेव्हा तर तू मुका आणि बैरा होऊन बसला होतास. मग अचानक तुला कसे जाणवले की माझे काहीतरी चुकते आहे? दादा, तू किती बदललास रे, असा नव्हता तू. अरे माझे सोड, तुला तर आता आपल्या आईची सुद्धा काळजी वाटत नाही. तू जोरूचा गुलाम झाला आहेस. दादा उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी आत्तापर्यंत तुझे खूप ऐकून घेतले. आत्ताच्या आत्ता निघ इथून. यातच तुझे भले आहे, नाहीतर माझ्यापेक्षा कुणीच वाईट नसेल. आता मलाही खूप राग आला होता. मी म्हणालो, दादा, हे मात्र खरे आहे की तुझ्याशिवाय वाईट कोणीच नाही. मी असे बोलल्यावर दादाने मला एक कानशिलात भडकवली, धक्के मारून घराच्या बाहेर काढले. मी हक्काबक्का होऊन घराबाहेर उभा होतो. आई म्हणाली, अजय, तू असा कसा वागू शकतोस? हे घर केशवचेही आहे. तुम्ही दोघे घराचे समान हिस्सेदार आहात. दादा म्हणाला, नाही, हे घर फक्त माझे आहे, कारण मी चालवतो. या घराचा टॅक्स, वीज बिल मी भरतो. आजपर्यंत ह्याने काय केले आहे घरासाठी? हे बघ आई, तुला जर तुझ्या दुसऱ्या मुलाची एवढी काळजी आहे तर मग तूही त्याच्यासोबत घरातून निघून जा. मला घरामध्ये गोंधळ नको आहे
आणि मी हे सहनही करू शकत नाही असे म्हणून दादाने आईला घराबाहेर काढले. मला माझ्या आईची काळजी वाटत होती. मी तर कुठेही अगदी रस्त्यावरही राहिलो असतो, पण मी आता आईला कुठे ठेवणार होतो. मी खूप घाबरलो आणि म्हणालो, आई तू घर सोडून यायला नको होतेस. ते सर्वात आधी बाबांचे घर आहे. तू उगाच माझ्यामुळे तुझ्या हक्काचे घर सोडले. मी आता तुला कुठे घेऊन जाऊ सांग? माझ्याकडे राहायला घरही नाही. माझे असे बोलणे ऐकून आई रडायला लागली. ती म्हणाली, ठीक आहे, मग मी मरून गेलेलेच चांगले आहे. मोठ्या मुलाने घराबाहेर काढले आणि आता तूही मला असा बोलतो आहेस. मग आता तूच सांग मी काय करू? आईकडे बाबांचा एक छोटासा फोटो होता. तो फोटो तिनं बटव्यातून बाहेर काढला आणि म्हणाली, तुम्ही का मला सोडून गेलात? ह्या अशा मुलांच्या भरोशावर मला सोडून जाण्याची काय गरज होती? आईचे असे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. मी आईला म्हणालो, आई तू समजतेस तसा नाही आहे ग मी. माझी मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. आई मला तुझी खूप काळजी वाटते. माझ्यासमोर प्रश्न आहे. आता मी तुला कुठे घेऊन जाऊ? माझ्यामुळे तुला झालेला त्रास मला पाहणार नाही. आई तू काळजी करू नकोस. आणि तू असे का म्हणतोय? मी तुझ्याकडे काहीही नाहीये. अरे केशव बाळा, तुझ्यासोबत तुझी आई आहे. देव आपली नक्की मदत करेल बघ. मग मी आईला घेऊन माझ्या एका मित्राच्या घरी गेलो, कारण मला त्यावेळेस काही सुचले नव्हते. मी हॉटेलमध्ये राहण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या मित्राने सुजयने मला आणि आईला आश्रय दिला. मी सुजयला म्हणालो, मी इथे फक्त दोन दिवस राहीन आणि मग इथून जाईन. तेव्हा सुजय म्हणाला, तू आईसोबत आला आहेस ना, मग तुला पाहिजे तेवढे दिवस राहा. मला ठाऊक होते की माझा मित्र माझ्यासारखाच आहे, कारण त्यालाही अजून नोकरी नव्हती. मला कोणावरही भार होऊन राहायचे नव्हते. त्यामुळे मी आईला माझ्या मित्राच्या घरी सोडून लगेच काम शोधण्यासाठी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच घराबाहेर पडलो. खरे तर हे सर्व नशिबाचे खेळ असतात, कारण मी दादापेक्षा जास्त शिकलेलो होतो, पण मला नोकरी मिळत नव्हती. आणि दादा कमी शिकलेला असून सुद्धा एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता आणि त्याला पगारही चांगला मिळत होता. माझी आई आता एका सुरक्षित ठिकाणी होती. त्यामुळे मी निश्चित होऊन सकाळी लवकर उठून नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडायचो आणि रात्री 10 वाजता घरी यायचो. मी माझ्या मित्राकडे 2 दिवसाची मुदत मागितली होती, पण मला इथे येऊन आता 4 दिवस झाले होते आणि अजूनही मला नोकरी मिळाली नव्हती. आता मी घाबरलो होतो. पुढे काय करायचे काही सुचत नव्हते. मी अनेक ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय केले होते. खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलो होतो, पण मला कुठेही नोकरी लागली नाही. मी थकून भागून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बेंचवर बसलो. तेव्हा माझी नजर भिंतीवर लावलेल्या एका कागदावर पडली. त्यात लिहिले होते की मी एका हॉस्पिटलमध्ये शिपायाची आवश्यकता आहे. पगार 15,000 रुपये आणि तिथेच राहण्याची सोय होती. ते वाचून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी स्वतःशीच बोललो की केशव, हा जॉब तुझ्यासाठी नाही, कारण मी MBA झालो होतो. मग MBA शिकलेल्या मुलानं शिपाई म्हणून नोकरी करावी का? पण त्या क्षणी मी काही विचार न करता उठून उभा राहिलो आणि त्या कागदावर लिहिलेल्या पत्त्यावर पोहोचलो, जिथं शिपायाची गरज होती. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि तिथल्या वॉर्डबॉयला सांगितले की इथे शिपायाच्या पदाच्या इंटरव्ह्यू देण्यासाठी आलोय, तेव्हा तो मला पाहून आश्चर्यचकित झाला, कारण माझे राहणीमान आणि चेहऱ्यावरून मी चांगल्या घरातील वाटत होतो. मला इंटरव्ह्यूसाठी डॉक्टरांकडे पाठवण्यात आले. डॉक्टरांनी माझा CV पाहिला होता. ते सुद्धा चकित झाले आणि म्हणाले, तू MBA केलेस आणि तुला शिपायाच्या नोकरी करायची आहे. ही जागा तर त्या लोकांसाठी आहे की जे लोक कमी शिकलेले असतात. मग मला सांग, तुला शिपायाची नोकरी का करायची आहे? तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. मी म्हणालो, माझी मजबुरी आहे. मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिले आहेत, पण मला नोकरी मिळाली नाही. सर, सध्या मला नोकरीची खूप गरज आहे. मग ती नोकरी शिपायाची असली तरी चालेल. त्यामुळे तर मी ही नोकरी करायला तयार झालो. डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, मग उद्यापासून येऊ शकतोस का कामावर? मला शिपायाची नोकरी मिळाली आणि राहण्यासाठी हॉस्पिटलचे क्वार्टरसुद्धा शेजारी एक छोटीशी खोली देखील दिली.
मला समजत नव्हते की मी या क्षणी आनंदी व्हावे की उदास. असो, मी घरी गेलो, सुजयचे आभार मानले आणि म्हणालो, सुजय, तू माझा कठीण काळात खूप मदत केली. मी तुझ्या घरामध्ये मला आश्रय दिला आणि आता मी माझ्या आईला घेऊन जाणार आहे. माझा मित्र म्हणाला, केशव, तू आता कुठे जाणार आहेस? तेव्हा मी त्याला सांगितले की मला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे. त्यावर तो हसला आणि म्हणाला, तू मला मूर्ख समजू नकोस आणि हे सांग, तुला तिथे कशी नोकरी मिळाली? मी त्याला सांगितले की मला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये शिपायाची नोकरी मिळाली आहे. माझं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मित्रा, तुझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सतत उघडे आहेत. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सतत उघडे आहेत, पण तू स्वतःवर असा अन्याय करू नकोस. जोपर्यंत तुला चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत तू माझ्या घरामध्ये राहू शकतोस. मी म्हणालो, मी तुझा आभारी आहे की एवढे दिवस तू मला तुझ्या घरी ठेवून घेतलेस, माझी आणि माझ्या आईची काळजीही घेतलीस. तू माझ्यावर आयुष्यभर उपकार केलेले आहेस आणि हे उपकार मी कधीच विसरणार नाही. मग आता जेव्हा मला नोकरी मिळालीच नाही आहेच तर मी हिला थाडू शकत नाही. सुजयने मला खूप अडवण्याचा प्रयत्न केला, पण मी काही त्याचे ऐकले नाही आणि आईला घेऊन हॉस्पिटलच्या त्या खोलीमध्ये राहायला गेलो. मला आई म्हणाली, केशव, तुला कसली नोकरी मिळाली आहे? तेव्हा मी आईला म्हणालो, आई, मी हॉस्पिटलच्या ऑफिसमध्ये बसून कम्प्युटरवर हिशोब करणार आहे. हे ऐकून आईला खूप आनंद झाला होता. मी आईला खरे तर सांगू शकत नव्हतो, कारण तिने माझ्या नोकरीचे टेन्शन घेतले असते आणि मग तिचा ब्लड प्रेशर वाढला असता. आता मी दररोज माझ्या कामावर जात होतो तेव्हा माझ्या मनात असा विचार यायचा की बहुतेक माझ्या नशिबामध्ये हेच लिहिलेले असेल. प्रत्येक माणसाच्या नशिबामध्ये जे काही लिहून ठेवलेले असते तेच त्याला मिळते. बहुतेक म्हणूनच माझ्या नशिबामध्ये शिपायाचे काम करणे लिहिलेले होते. मी MBA झाल्यानंतर उगाच मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये नोकरी करण्याची स्वप्न पाहत होतो. मी खूप मोठी स्वप्न पाहिली होती आणि ती स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता वाटत नव्हती. मी संपूर्ण महिना खूप चांगल्या प्रकारे काम करत होतो. डॉक्टरांनी देखील ऑफिसमध्ये बोलून माझे कौतुक केले आणि ते म्हणाले, तुझ्याबद्दल आमची काही तक्रार नाही. डॉक्टर पुढे म्हणाले, मी माझ्या एका मित्राला तुझी CV दिलेली आहे. त्यांच्याकडून तुझ्या नोकरीबद्दल काही झाले तर चांगलेच आहे, पण मला खात्री आहे की तुझ्या नोकरीचे काम होऊन जाईल. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी खूप खुश झालो. मी म्हणालो, डॉक्टर साहेब, जर असे झाले तर मी सदैव तुमचा ऋणी राहील. डॉक्टर हसले आणि त्यांनी माझ्या हातात 15,000 रुपये ठेवले आणि म्हणाले, हा घे तुझा पगार. माझा पगार झाला त्यामुळे मग खूप आनंद झाला होता. मी पटकन ते पैसे घेऊन डॉक्टरांच्या केबिन बाहेर आलो आणि बाहेर एका खुर्चीवर बसून माझ्या पगाराचे पैसे मोजू लागलो. पैसे मोजत असताना माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, कारण बाबा गेल्यापासून मी एवढे पैसे कधीच पाहिले नव्हते. मी पुन्हा पुन्हा त्या नोटा मोजत होतो आणि हा विचार करत होतो की सर्वात आधी घरात किराणा सामान भरायला हवं, कारण घरामध्ये खाण्यासाठी काही नव्हते. माझ्यासोबत कधी कधी आईही उपवाशी असायची. जेव्हा आम्ही आमच्या घरी होतो तेव्हा दादा आईला कमीत कमी 2 वेळेसचे जेवण तरी द्यायचा. मी त्या नोटा मोजून माझ्या खिशामध्ये ठेवतच होतो की तेवढ्यात एक बाई माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, माझी मदत करा. ती खूप रडत होती. मी तिला विचारले, काय झाले? तेव्हा ती म्हणाली, काल माझ्या मुलाचा अपघात झाला आहे आणि सध्या तो ICUमध्ये आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी मला पैशांची गरज आहे आणि माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीत. मागच्या वर्षी माझे पती हे जग सोडून निघून गेले. आता मी फक्त माझ्या मुलासाठी जगते.
त्याला जर काही झाले तर मी कोणाच्या आधारानं जगू असे म्हणून ती बाई खूप रडत होती. ती पुढे म्हणाली, मला थोडे तरी पैसे द्या की ज्याच्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचेल. त्या स्त्रीचा चेहरा पाहून मलाही खूप वाईट वाटले. मी काही विचार न करता त्या स्त्रीच्या हातात 15,000 रुपये ठेवले आणि म्हणालो, मी देवाकडे प्रार्थना करेन की त्याने तुमच्या मुलाला दीर्घायुष्य द्यावे. मग त्या स्त्रीने ही मला आशीर्वाद दिला आणि पुढे म्हणाली. आता ती स्त्री दुसऱ्या कोणत्या तरी माणसाला हात जोडून पैसे मागत होती. तिला पाहून माझ्या मनात विचार आला, जर माझ्याकडे खूप पैसे असते तर मी त्या स्त्रीला जास्त पैसे दिले असते. काही वेळ विचार केल्यानंतर मला असे वाटले की मी जिथे काम करतो त्या हॉस्पिटलमधील काही लोकांकडून पैसे मागून त्या स्त्रीला द्यावे. मी पटकन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि सिनियर डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना त्या स्त्रीबद्दल सांगितले आणि प्रत्येकाकडून पैशांची अपील केले. तेव्हा कोणी मला 10,000 रुपये दिले तर कोणी 20,000 रुपये माझ्या हातावर ठेवले. मी ह्या विचारानं खुश झालो, कारण जेव्हा मी हे पैसे त्या स्त्रीच्या हातावर ठेवीन तेव्हा तिला खूप आनंद होईल. मी तब्बल 60,000 रुपये जमा केले होते. मी बाहेर जाऊन पाहिले तर ती स्त्री रडत बसली होती. तेव्हा मी तिच्याकडे गेलो आणि ते सर्व पैसे तिच्या हातात दिले आणि म्हणालो, मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करतो त्या हॉस्पिटलमध्ये सिनियर्स डॉक्टरांना मी तुमच्या मुलाबद्दल सांगितले. तेव्हा त्या सर्व डॉक्टर्सनी तुम्हाला मदत म्हणून हे पैसे दिले आहेत. आता तुम्ही हे पैसे त्या डॉक्टरांना द्या, मग ते तुमच्या मुलाचा उपचार सुरू करतील. त्या स्त्रीने हात जोडून माझे आभार मानले आणि म्हणाली, देव तुला ह्या बदल्यात तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करेन. एक दिवशी तू करोडपती बनशील. हा एका आईचा आशीर्वाद होता. त्या स्त्रीचे बोलणे ऐकून मी हसलो आणि तिथून निघून गेलो. करोडपती बनणे माझे नशिबात नव्हते, पण मला आता असे वाटत होते की 2 वेळचे जेवण करणे सुद्धा माझ्या नशिबात नाही. कारण आज जो पगार मला मिळाला होता तो सर्व पगार मी त्या स्त्रीला दिला होता. मी घरी गेलो तर आई माझी वाट पाहत बसली होती. मला पाहून ती म्हणाली, बाळा तुझा पगार झाला ना? तेव्हा मी मान खाली घातली आणि आईला खोटं बोललो की आई, आज माझा पगार झाला नाही, उद्या होणार आहे, तू काळजी करू नकोस. ठीक आहे आई म्हणाली, ठीक आहे, रोजच्या सारखी डाळ भात खाऊ. पण मी तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले होते. तिने खूप आशेने मला विचारले होते. मला मनातून खूप वाईट वाटत होते, पण मी तरी काय करू शकत होतो. असो मी न खाता पिता तसा झोपायला लागलो. आई म्हणाली, बाळा हे डाळ भात खाऊन घे. तेव्हा मी आईला म्हणालो, आई मला भूक नाही आहे. आईला ठाऊक होते मी टेन्शनमध्ये आहे. तेव्हा आई म्हणाली, केशवा काळजी करू नकोस. हे बघ, समोर आलेल्या अन्नाच्या ताटाला नाकारू नकोस. हेही दिवस विसरतील. बाळा तू बघशील देव आपल्याला खूप काही देईल, पण आधी तू थोडंसं खाऊन घे, बघू. मी म्हणालो, आई मला उगाच खोटं बोलू नकोस. मला नाही वाटत तू हे जे काही बोललीस ते खरं होईल. आई म्हणाली, आजपासून माझ्यासमोर असा उदास चेहरा घेऊन बसायचे नाही. देवाच्या हातात सर्व काही असते. त्याला द्यायचे असते ते त्याला तो देतोच, आणि ते ज्याच्याकडून हिसकावून घ्यायचे असते तेव्हा तो हिसकावून घेतल्याशिवाय राहत नाही. आई अजून बोलत होती की आमच्या घरचा दरवाजा कोणीतरी वाजवला. मी दरवाजा उघडला तर समोर 2 माणसं होती. त्यांनी महागातले सूटबूट घातलेले होते. दोघांच्याही डोळ्यावर गॉगल होते. त्यांच्या मनगाठात खूप महागडी घड्याळ होती. त्यांच्या मागे खूप मोठी गाडी उभी होती. मी म्हणालो, मी तुम्हाला ओळखले नाही. तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही आम्हाला ओळखत नाही मिस्टर केशव, पण आम्ही तुम्हाला चांगले ओळखतो. तुम्ही या चाव्या घ्या, हा लिफाफा तुमच्याकडे ठेवून घ्या. मी म्हणालो, तुम्ही मला ह्या चाव्या आणि लिफाफा का देत आहेत? तेव्हा ते म्हणाले,
हे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्ही असे करा की आत जाऊन आरामात सोफ्यावर बसून ही चिठ्ठी वाचा, नाहीतर चक्कर येऊन पडाल. त्यांचे बोलणे ऐकून मी गोंधळलो आणि तो कागद घेऊन घरात आलो. माझे काळीज धडधड करत होते. मी ऐकले होते की श्रीमंत लोक चांगले नसतात. माहिती नाही हे लोक मला हा लिफाफा देण्यासाठी का आले होते. त्यांना माझ्याकडून काय हवे असेल हा विचार करत मी आत आलो. तेव्हा आई म्हणाली, बाळा, कोण आले होते? पण मी आईला काहीच बोललो नाही. आईने माझ्या हातात लिफाफा पाहिला तेव्हा ती म्हणाली, हे काय आहे? मी म्हणालो, 2 अनोळखी माणसे येऊन माझ्या हातामध्ये हा लिफाफा देऊन गेली. मला ठाऊक नाही की यात काय लिहिलेले आहे. आई म्हणाली, उघडून तर बघ, त्यामध्ये काय लिहिलेले आहे ते. मी म्हणालो, ठीक आहे. मी तो लिफाफा उघडला आणि वाचू लागलो. त्यात असे लिहिलेले होते की, मिस्टर केशव, मी आज तुला जनरल हॉस्पिटलमध्ये पाहिले होते. तू तिथे एका शिपाई म्हणून काम करत आहेस. आज तुझा पगार झाला, पण त्या सर्व पैशांची तू एका गरीब स्त्रीला मदत केलीस. आणि मग इतर स्टाफच्या समोर त्या स्त्रीच्या मदतीसाठी हात पसरला. मी हे सर्व पाहिले आणि ठरवले की तुझ्याबद्दलची सर्व माहिती काढायची. तेव्हा मला माहिती झाले की तू एक सुशिक्षित आणि तरुण मुलगा आहेस. पण तुझ्या भावाने तुला घरातून बाहेर काढले आणि तू त्या हॉस्पिटलमध्ये शिपायाची नोकरी करत आहेस. उद्या संध्याकाळी तू ह्या खाली लिहिलेल्या पत्त्यावर पोहोच. तिथे तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि मग तुला ठाऊक होईल की ह्या चाव्या कशाच्या आहेत ते. हे सर्व वाचून खूप विचारात पडलो. मला अशा प्रकारे बोलवणारा कोण असेल? मला भीती वाटत होती. आजकाल अनेक ठिकाणी फ्रॉड चालू आहे. लोक तर आमच्यासारख्या गरिबांना लुटण्याचेही सोडत नाहीत. आई म्हणाली, केशव, या पत्रात असे काय लिहिले आहे जे वाचून तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन दिसत आहे? मी सर्व पत्र आईसमोर वाचून दाखवले. तेव्हा आईही घाबरली. ती म्हणाली, नाही केशव, तुला त्या ठिकाणी जाण्याची काही गरज नाही. आता 4 घास खाता येतील अशी नोकरी तुला मिळाली आहे, तर गुपचूप आपली ती नोकरी कर. त्यातच आपण आनंदात राहू. मी आईकडे पाहून होकारार्थी मान हलवली. आई म्हणाले, म्हणजे याचा अर्थ आज तुझा पगार झाला होता आणि ते तू पैसे एका गरजवंत स्त्रीला दिलेस. मी आईचे बोलणे ऐकून घाबरलो, पण आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले, बाळा, तुझ्यावर गर्व आहे केशव. मला तर असं वाटत होतं की माझ्या संस्कारामध्ये काहीतरी दोष आहे की ज्यामुळे आजय माझ्याशी असा वागला. मीच तुम्हाला चांगले वाईट हे शिकवले नाही, पण आज जेव्हा मला समजले की तू एका गरीब स्त्रीची मदत केलीस, तेव्हा मला या गोष्टीची खात्री झाली की मी जे संस्कार दिले आहेत त्यात काहीही कमी नाही. तो अजय, त्याच्या बायको आणि त्या दोघांची नियतच तशी आहे. मी देवाचे आभार मानते की आज तू मला हा दिवस दाखवला. मी आईचे बोलणे ऐकून स्मित हास्य केले. त्यानंतर सकाळी माझ्या कामावर पोहोचलो. माझ्यासोबत ती चिठ्ठी होती, पण माझी त्या पत्त्यावर जाण्याची इच्छा नव्हती, कारण मला भीती वाटत होती. जर त्या माणसांनी माझ्यासोबत काही फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला तर मग मी काय करू? माझे काम करत होतो. दुपारी ब्रेकमध्ये मी खुर्चीवर येऊन बसलो. माझे मन सारखे खिशातल्या चिठ्ठीकडे जात होते. मला असे वाटत होते की मी तिथे गेल्यानंतर खरेच मला काहीतरी चांगले सरप्राईज मिळाले तर ही संधी माझ्या हातातून जाईल. आणि तसेही फ्रॉड प्रत्येकाबरोबरच होईल असे तर होऊ शकत नाही. आणि मग मी पुन्हा ती चिठ्ठी खिशातून बाहेर काढली आणि त्या पत्त्यावर पोहोचलो. जाऊन पाहिले की तिथे खूप मोठा रेस्टॉरंट होते. मी आत गेलो.
तेव्हा मला तिथला चौकीदार म्हणाला, तुमचे नाव काय आहे? मी म्हणालो, माझं नाव केशव आहे, केशव माने आहे. तेव्हा तो म्हणाला, अच्छा, तो जनरल हॉस्पिटलवाला. तेव्हा मी माझी मान हलवली. तो म्हणाला, आतमध्ये बॉस तुमची वाट पाहत आहेत, चला मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. मग मी त्याच्या मागे गेलो. पुढे गेल्यानंतर तो तिथल्या एका सेक्रेटरीला म्हणाला, मॅडम यांना बॉसकडे घेऊन जा. मग ती सेक्रेटरीने मला बॉसकडे घेऊन गेली. त्या बॉसच्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, अरे आलास तू, खूप वेळ झाले, मी तुझी वाट पाहत होतो. मी घाबरून त्याच्याकडे पाहिले. तेव्हा ते म्हणाले, तू मला ओळखत नाहीस, त्यामुळे आधी मी तुला माझी ओळख करून देतो. मी शेठ रमन आहे, माझी ह्या रेस्टॉरंटचा मालक आहे आणि माझे हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर करायचे आहे. त्याचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, शेठजी, तुम्ही माझी ही असली कसली चेष्टा करत आहात? तेव्हा ते म्हणाले, मी तुझ्यासोबत कसली चेष्टा करत नाहीये. तुझा स्वभाव मला फार आवडला, तुझी नियत मला आवडली आहे आणि म्हणून मी हे सर्व देत आहे. मी अवाक होऊन म्हणालो, शेठजी, कोणाचा स्वभाव किंवा कोणाची नियत आवडली म्हणून असे कोणी त्यांची एवढी मोठी प्रॉपर्टी त्याला देऊन टाकतं का? मग तुम्ही? तेव्हा शेठजी म्हणाले, मला मूलबाळ नाही आणि 3 वर्षापूर्वी माझ्या पत्नीचे निधन झाले आहे आणि आता मला एक खूप मोठा जीवघेणा आजार झाला आहे आणि माझे वय पाहता मला वाटत नाही की माझे शरीर मला साथ देईल. त्यामुळे मला एका विश्वासू व्यक्तीची त्या ठिकाणी गरज आहे. माझी प्रॉपर्टी द्यायची आहे ते विश्वासू, जो माझ्याशी प्रामाणिक असेल, इतरांशी प्रामाणिक असेल. अशा खूप लोकांची परीक्षा घेतली, पण सर्व लोभी निघाले. एक दिवशी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलो होतो, तेथील डॉक्टरांना तुझ्याविषयी बोलताना ऐकले की तू खूप इमानदार आहेस, काम करतोस. तेव्हा मी माझ्या एका माणसाला तुझी सर्व माहिती काढण्यासाठी सांगितले. तेव्हा मला समजले की तुझ्या भावाने तुला घराच्या बाहेर काढले, तुझ्या आईला घराच्या बाहेर काढले. तू उच्च शिक्षित आहेस आणि आईची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे तू शिपायाचं काम करतोस. आणि एवढेच नाही तर काल तू त्या गरजू स्त्रीला मुलाच्या उपचारासाठी तुझा पूर्ण पगारही कोणताही विचार न करता दिला. हॉस्पिटलमधील इतर लोकांकडून देखील त्या स्त्रीची मदत केली. तिच्या मुलाची मदतीसाठी बाकीच्यांकडे पैसे मागितले आणि ते पैसे तू त्या स्त्रीला देऊन टाकलेस. केशव, तू माझे मन जिंकले आहेस बेटा, आणि आजकालच्या जमान्यामध्ये तुझ्यासारखी माणसे खूप कमी आहेत. मी विचार केला, तू जर एवढ्याशा पैशांमध्ये एखाद्याची मदत करू शकतोस, तर जेव्हा तुझ्याकडं खूप जास्त पैसे येतील तेव्हा तू कितीतरी लोकांची मदत करशील. मी त्या स्त्रीला 15,000 रुपयाची मदत केली होती, पण त्या देव माणसाने त्याची 15 करोड रुपयाची प्रॉपर्टी माझ्या नावे केली होती. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. काही महिन्यांनी शेठजीचं निधन झालं, पण जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत मी त्यांची खूप काळजी घेतली. शेठजी नंतर मी त्या कंपनीचा बॉस झालो होतो. तेव्हा एके दिवशी मी हे पाहून चकित झालो की मॅनेजरच्या लाईनमध्ये माझा भाऊ उभा होता. माझा भाऊ रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर होता. आता मी त्या रेस्टॉरंटचा बॉस होतो. माझा भाऊ देखील मला पाहून त्या ठिकाणी खूप चकित झाला. मी त्याला पाहून न पाहिल्यासारखे केले आणि माझ्या केबिनमध्ये गेलो. तेव्हा माझ्या मागोमाग माझा भाऊही केबिनमध्ये आला आणि म्हणाला, अरे केशव. मी त्याच्याकडे बघितलं नाही, पण परत त्यानं मला आवाज दिला, अरे केशव, तू या रेस्टॉरंटचा मालक कसा झालास? हे कसे झाले? तेव्हा मी त्याला म्हणालो, मी तुझा बॉस आहे, त्यामुळे मला केशव नाही तर बॉस म्हणायचं. तेव्हा माझ्या भावाचा चेहरा पडला. तेव्हा तो म्हणाला, अरे आपल्यात किती मतभेद झाले तरी पण आपण दोघे भाऊ आहोत. मग तुझ्या सख्ख्या भावाशी असं वागणार आहेस का? तेव्हा मला फार राग आला. मी म्हणालो, अरे खूप लवकर जाणवले तुला की आपण भाऊ आहोत. ज्या वेळेला खरी वेळ होती त्यावेळेला तुला भाऊ आठवला नाही. मग त्या दिवशी मला अचानक, सख्खा भाऊ होता तर अचानक
मला आणि आईला धक्के मारून घराबाहेर काढताना हेच भावाचे नाते कुठे गेले होते. तो म्हणाला, केशव, जुन्या सर्व गोष्टी विसरून जा. मी म्हणालो, यापुढे तुझ्या तोंडून भाऊ वगैरे असले अक्षर मला ऐकायचे नाहीत, नाहीतर मी तुला कामावरून काढून टाकेन. माझे बोलणे ऐकून भाऊ घाबरला होता. तो लगेच माझ्या केबिनच्या बाहेर गेला. मी माझ्या आयुष्याकडून एक शिकलो की कधीच फक्त स्वतःचा विचार करायचा नाही, कारण जो स्वतःचा विचार करतो तो कधीच मोठा होत नाही, परंतु जो दुसऱ्याचा विचार करतो, अरे आपल्याला होईल तेवढी इतरांची मदत करावी. मी जेव्हापासून ते रेस्टॉरंटचा मालक झालो तेव्हापासून मी अनेक गरजू मुलांना मदत करत आहे. गरीब मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आणि घेतलेली आहे. आणि हे सर्व पाहून आज माझी आई एवढी आनंदी आहे की ती नेहमी म्हणते की देवानं प्रत्येक माऊलीच्या पोटी माझ्या केशवसारखाच मुलगा द्यावा. याच्यापेक्षा अजून काय जीवनामध्ये हवं असतं.